नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सातूचे गुणधर्म, सातू कसा तयार करायचा, सातूचं पीठ आणि त्यापासून पदार्थ कोणते कोणते तयार करायचे, शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे. म्हणजे आहाराचं जितकं सुंदर वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे ना, शास्त्रशुद्ध पद्धतीने, की हा पदार्थ का खाल्ल्याने शरीरामध्ये गेल्यानंतर काय त्याचे परिणाम होतील. फक्त न्यूट्रिशनच्या भाषेमध्ये, आजच्या भाषेमध्ये ज्याला म्हणतात की कॅल्शियम वाढेल, आयर्न वाढेल, वेगवेगळे पोषक तत्व त्याच्यामध्ये आहेत, असं मर्यादित वर्णन नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन तो शरीरामध्ये गेल्यानंतर वृक्षता तयार करणार आहे का, स्निग्धता आणणार आहे का, तो उष्णता वाढवणार आहे का शरीरातली, की तो शरीरामध्ये जाऊन थंडावा तयार करणार आहे, असे जे वेगवेगळे 20 प्रकारचे गुण आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि ते पदार्थ शरीरात घेतल्यानंतर ह्या 20 गुणांपैकी कुठले गुण वाढतात, कुठले गुण कमी होतात आणि मग त्यामुळे आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. म्हणजे कोरडं होतं शरीर, की स्निग्ध होतं, की उष्ण होतं, की थंड होतं. म्हणजे असं जे काही वर्णन आहे ना, ते फक्त आणि फक्त जगात एकमेव शास्त्रात केलं, ते म्हणजे आयुर्वेद शास्त्रात. कारण आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं, हे घेतलं प्रोटीन मिळेल, हे घेतलं कॅल्शियम मिळेल, हे घेतलं आयर्न मिळेल. हो, पण प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न मिळेल, पण आतमध्ये जाऊन ते शरीरावर काय परिणाम करेल हे फक्त सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र. सातूच्या पिठाचं मी आज काय एवढं सांगते आहे, तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले की टीव्हीवर वगैरे किंवा यूट्यूब चॅनल्सवर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज सातूचे बनवून सांगतात आहेत घ्यायला. कोणी सांगते लाडू बनवा, पराठे बनवा, हे बनवा, पण ते योग्य आहे का, किंवा खरंच त्याचं शास्त्र काय, की कसं सातू खावं. तर मी पण हे सगळं बघितल्यानंतर मग आश्चर्यचकित झाले की सातूचे लाडू करून खा सांगताय, सातूचे पुऱ्या, वड्या, अजून बरेच सारे पदार्थ येतात, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे वगैरे वगैरे. आणि मग वजन कमी होतंय किंवा वजन वाढवायचं आहे, मसल तयार करायचे वगैरे, असं त्याचं क्लेम चाललेले आहेत. पण नक्की सातूचे गुणधर्म काय. तर आता सगळ्यात पहिले आपण बघूयात की सातूचं पीठ कसं तयार करायचं. तर सातूचं पीठ तयार करण्यासाठी शास्त्रामध्ये असं सांगितलंय की गव्हाचा वापर करावा. म्हणजे गोधूम असं त्याला संस्कृत शब्द आहे ग्रंथांमध्ये गव्हाला. दुसरं आहे ते म्हणजे की यव म्हणजे जव म्हणजे जवच नाही, तर यव किंवा जव म्हणजे बार्ली नावाने आजकाल जो मार्केटमध्ये, सुपर मार्केटमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला पदार्थ मिळेल. जर तुम्ही बार्ली नावाने शोधला तर तो म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये सांगितलेला यव होय. त्याच्यामध्ये सालासहित असलेली म्हणजे तूस असलेली आणि तूस नसलेली बार्ली असे 2 प्रकार असतात. तर तुम्ही तूस नसलेली बार्ली घ्यावी. तर ती बार्ली 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, गहू 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. त्याचबरोबर डाळ्या, म्हणजे ज्या तुम्ही चिवड्यात किंवा डाळ्यांचे जे लाडू बनवतात तर त्या ज्या डाळ्या असतात ते डाळं 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो घ्यायचे आपल्याला. सुंठ 6 चमचे, वेलची पावडर किंवा वेलची पूड 1 चमचे आणि जिरं 6 चमचे. अशा प्रमाणामध्ये बार्ली तुम्हाला घ्यायची नसेल तर तुम्ही नुसते 1 किलो गहू घेऊ शकतात. पण आयडियल आहे की बार्ली म्हणजे यव आणि गहू हे दोन्ही पण त्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये पाहिजे. तर आता ते बनवायचं कसं ते पीठ, तर बार्ली आणि गहू एकत्र करायचे, ते धुवून घ्यायचे स्वच्छ, धुवून ते सुती कापडामध्ये ते वाळवून, पुसून स्वच्छ वाळवून घ्यायचे. वाळवून घेतल्यानंतर ते कडकडीत असे भाजून घ्यायचे. भट्टीवर भाजले तर जास्त चांगलं, पण आता भट्टी वगैरे कुठे मिळणार मॅडम. ठीक आहे, तुम्ही छान मोठ्या कढईमध्येच ते व्यवस्थित भाजायचे आहेत आपल्याला, जाळायचे नाहीत. तर ते जर गहू आणि बार्ली जर तुम्ही भाजून घेतले तर ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे मी सांगितलं ते सुंठ, नंतर जिरे आणि डाळ्या, जे डाळं ज्याला म्हणतात ते, तर हे सगळं टाकायचं आणि दळून आणायचं. घरघंटी असेल, घरीच दळलं, मिक्सरवर काढलं तरीही चालेल, पण बारीक असं छान दळून घ्यायचं ते. आणि मग ते थंड झालं की मग त्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची, 1 चमचा वेलची पूड. असं झालं सातूचं पीठ तयार. हे सातूचं पीठ तयार करण्याची शास्त्रामध्ये वर्णित असलेली कृती आहे. त्यानंतर मग अशा पिठाचे गुणधर्म काय आहेत आणि ते कसं घ्यावं. तर सातू
च्या पिठापासून पदार्थ बनवण्याची पण एक विधी आहे आणि ते कसे खावं कसं खाऊ नये त्याचे पण नियम सांगितलेत पहिल्यांदा. तर पहिले तर सातू कसं तयार करायचं म्हणजे ते खाण्यासाठी म्हणून जनरली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पूर्वी आम्हाला तरी म्हणजे आजी किंवा आई घरामध्ये सकाळी नाश्त्याच्या वेळेस सातूचं पीठ तयार करून द्यायची, म्हणजे सातूचं पेस्ट तयार करून द्यायची त्या पिठापासूनची. ती कशी करायची? अगदी सोपी आहे. एका माणसासाठी जर तुम्ही प्रमाण बघितलं तर 4 चमचे सातूचं पीठ घ्यायचं जे आता आपण तयार केलं ते, त्याच्यामध्ये 1 ग्लासभर गुळाचं पाणी त्याच्यात मिक्स करायचं आणि ते छान त्याचा घोळ तयार करायचा, म्हणजे एक लिक्विड तयार करायचं त्याचं, ते मिक्स करायचं. त्याच्यामध्ये काय टाकायचं तर 2 चमचे तूप आणि 1 चमचे मध हे जर टाकून त्याच्यामधून घेतलं तर हे उन्हाळ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पानक तयार होतं. त्याचबरोबर जर समजा कोणाला गुळाचा त्रास होत असेल तर तुम्ही साखरेचं पाणी त्याच्यात घातलं तरी चालेल. म्हणजे एकदम सोपी कृती आहे की पिठामध्ये त्या 4 चमचे पिठामध्ये 1 ग्लास साखरेचं पाणी किंवा गुळाचं पाणी टाकायचं आहे, बस की तुमचं पेया तयार झाली. गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आणि साखरेचं प्रमाण किती घ्यायचं? साधारण 2 चमचे पुरतं, पण तुम्हाला कमी घ्यायचं कमी घेऊ शकतात. वाढवायचं असेल चवीनुसार गुळ आणि साखर घेतली तरी चालते. घेताना त्याच्यामध्ये 2 चमचे तूप आणि 1 चमचे मध अवश्य टाका. आणि असं जर तुम्ही सातू घेणार असाल तर ती सातू खाण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. सातूचे गुणधर्म काय आहेत किंवा फायदे काय आहेत की सप्तवा लघवो पानात सद्य एव बलप्रदः असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की जर तुम्ही ते पेय या स्वरूपामध्ये जर हे सातू घेतलं तर ते लघु म्हणजे पचण्यास हलकं आहे आणि सद्य एव बलप्रदा म्हणजे तरतरी आणणारं आहे, लगेच तुम्हाला फ्रेश वाटणार आहे. उन्हाळ्यामध्ये काय झालेलं असतं, अंगाची लाही झालेली असते, अतिरिक्त उष्णतेमुळे शरीरामध्ये थकवा तयार झालेला असतो, तरतरी येत नसते आणि ती त्वरित एनर्जी, इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे हे सातूचं पीठ आहे. पण त्याचे खाण्याचे नियम सांगितलेत ते पहिले आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा तर सातू सकाळी नाश्त्याच्या वेळेस आयडियली घेतला पाहिजे. रात्री सातू घेऊ नये, जेवणानंतर सातू घेऊ नये, दिवसातून 2-2 वेळा सातूचं हे जे पानक सांगितले ते घेऊ नये. म्हणून आयडियल वेळ आहे की सकाळच्या वेळेस. म्हणून पूर्वीच्या काळी उन्हाळा आला की सातूच्या पिठापासून बनवलेली पेय हे सकाळच्या वेळेसचा खुराक हा सगळ्यांना आठवत असेल, जर तुमची आजी किंवा आई तुम्हाला हे देत असेल तर हे उन्हाळ्यामधलं अतिशय सुंदर म्हणजे तहान भागवतं, त्वरित मी सांगितलं इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी आहे. आणि दुसरं म्हणजे जी खा होते ना सारखी ती सुद्धा कमी होते. आणि उन्हाळ्यामध्ये अतिरिक्त खाल्ल्यानंतर पोट बिघडतं, म्हणून उन्हाळ्यात कमी खायला सांगितलंय. तर त्यासाठी हा आयडियल आहार आहे उन्हाळ्यातला सकाळच्या वेळेसचा. दुसरं म्हणजे की ते बल देतं इन्स्टंटली आणि श्रम किंवा थकवा किंवा तहान लागले सारखी जे काही तहान होते किंवा अंगाची जी लाही होते उन्हाळ्यामध्ये ते कमी करतं. मग आता हे सातूचं पीठ कसं खाऊ नये? एकतर नुसतं कोरडं खाऊ नये, नुसतं पिठामध्ये साखर घातली आणि खाल्लं तसं कोरडं खायचं नाहीये. दातांनी कुरतडून खाण्या इतपत त्याला लाडू ह्या स्वरूपामध्ये बनवू नये. नाही तर सातूचे लाडू चाललेत आजकाल, सातूच्या पुऱ्या सातूच्या वड्या चालल्यात, तर हे ग्रंथानुसार अयोग्य आहे खाणं. कारण की पचायला तो जड होतो. तुम्ही जेवढं त्याला घट्ट स्वरूपामध्ये तयार करतात लाडू किंवा वडीच्या स्वरूपामध्ये किंवा पुरीच्या स्वरूपामध्ये किंवा पराठ्यांच्या स्वरूपामध्ये, तर तो पचायला जड होतो, वृक्ष असतो आणि वात वाढवू शकतो. असे वेगवेगळे त्याचे साईड इफेक्ट शरीरावर होऊ शकतात. म्हणून सातूचे हे नियम सांगितलेत. जेवणानंतर सातू खाऊ नये किंवा सातू खाताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नये. आणि खूप हेल्दी आहे, खूप पौष्टिक आहे म्हणून खूप प्रमाणामध्ये सातू खाऊ नये. म्हणजे एक दिवसामध्ये जसं मी सांगितलं 4 चमच्या सातूचं जे तुम्ही पेस्ट तयार करून घ्याल तेवढी इनफ आहे. ह्याचे चिकित्सेमध्ये सुद्धा उपयोग करता येतात. म्हणजे जसं की तहान थकवा वगैरे दूर करण्यासाठी किंवा हृदरोगाच्या पेशंटसाठी किंवा हृदयाला चांगलं वाटावं, मन प्रसन्न व्हावं म्हणून सुद्धा ह्या किंवा चव ज्यांना नसते तर चव यावी म्हणून ह्याच्यामध्ये बोरकूट किंवा रानबोर किंवा आंबट अशा फळांचा रस त्याच्यामध्ये घालून, म्हणजे आमसूल आहे, चिंच आहे किंवा डाळिंबाचा रस आहे किंवा डाळिंब आहे किंवा संत्र मोसंबा आहे, ह्यांचा जर रस तुम्ही घालून जर ते सातूचं पीठ म्हणजे जे पेय आहे ती जर घेतली
तर तुम्हाला चव चांगली येते, मन प्रसन्न होतं, हृदयासाठी म्हणून हितकर असतं, म्हणून हार्टच्या पेशंट्सना आम्ही ते ॲडवाईज करतो. तर अशा प्रकारे त्याचा आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या म्हणजे चिकित्सा करताना सुद्धा आहारीय द्रव्य म्हणून चांगला उपयोग करून घेतलेला आहे. की वजन वाढवण्याच्या पेशंट्समध्ये आणि वजन कमी करण्याच्या पेशंट्समध्ये म्हणजे दोघांमध्ये, ज्यांना वजन वाढवायचं आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे, याच्यामध्ये सुद्धा युक्तीने हे सातू आम्ही चिकित्सेमध्ये वापरतो. म्हणजे कसं, पेया बनवून घेत असताना जर त्याच्यामध्ये तुम्ही दूध टाकलं पाण्याच्या ऐवजी आणि गूळ टाकला आणि मग ती पेया तयार करून घेतली आणि त्याच्यासोबत जर काही बल्य औषधी म्हणजे प्रकृतीनुसार काहींना मी ऊर्जावटी देते, काहींना बल्य मिश्रण देते आपलं, ते जर त्याच्यामध्ये घालून खाल्लं तर मुलांमध्ये किंवा ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट हे काम करतं. म्हणजे अगदी आबाला वृद्धांपासून सगळ्यांना चालणारं हे सातूचं पीठ आहे. अगदी बारीक लोकांपासून जाड लोकांपर्यंत बारकांना जाड करण्यासाठी आणि जाड लोकांना बारीक करण्यासाठी याचा युक्तीने वापर करून घेता येतो. स्थूल पेशंट्सना बारीक करण्यासाठी याचा कसा वापर करता येईल आपल्याला, तर ह्याच्यामध्ये जर मेधुग्न द्रव्य जर आपण टाकली किंवा मी काही पेशंट्सना फॅटमेट प्लस म्हणून आपली एक औषध आहे ते देते ह्याच्यासोबत, ते जर तुम्ही घेतलं तर तुमचं वजन कमी होऊ शकतं. डायबिटीसच्या पेशंट्समध्ये जर त्यांची शुगर जास्त असेल तर त्यांनी गूळ किंवा साखर न घालता नुसतंच पाणी घालून जरी हे घेतलं तरी सुद्धा चालतं. जर दूध घातलं तरीही चालतं. काही डायबिटीसच्या पेशंट्समध्ये साखर ही कंट्रोलमध्ये असते, त्यांनी थोडी साखर आणि गूळ घालून घेतल्याने काही विशेष त्यांना त्याचा त्रास तर होत नाही, पण लाभ मात्र त्याचा चांगला होतो. कारण जो डायबिटीसमध्ये जो पेशंट्सना मरगळ आलेली असते किंवा उत्साह वाटत नाही, थकवा येतो, विशेषतः फटीग, मसल फटीग खूप असतो, तर त्यांच्यामध्ये ह्या सातूचा खूप चांगला उपयोग करून घेता येतो. तर अशा प्रकारे सातूचे लाडू, सातूच्या पोळ्या, सातूच्या पराठे किंवा वड्या असं काहीही वेगवेगळे पदार्थ न करता जर शास्त्रात जसं सांगितलंय त्याप्रमाणे जर आपण विधिवत ह्या सातूचा जो उपयोग केला तर त्याचे उत्कृष्ट फायदे आपल्याला मिळवून घेता येतील. आणि अजून एक, सातू खाण्याचा योग्य ऋतू सगळ्यात 1 नंबर तर उन्हाळा आहे आणि 2 नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिवाळ्यात सुद्धा तो घेऊ शकतात, परंतु पावसाळ्यामध्ये सातू घेऊ नये निषिद्ध सांगितलेला आहे. त्याच्यामुळे ऋतू, काल आणि त्याचा परिणाम शरीरावर काय होतो ह्यानुसार आहार कसा असावा हे ज्या शास्त्रात सांगितलं आहे त्यानुसार जर आपण हे फॉलो केलं तर आपल्याला त्याचे 100% गुणधर्म काहीही साईड इफेक्ट न होता मिळतील. अशीच वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.